मंडळी नमस्कार. आज 8 जून म्हणजे केसरीचा 40वा वर्धापन दिन. 8 जून 1984 रोजी केसरी भाऊंनी म्हणजे वडिलांनी केसरी टूर्सची स्थापना केली आणि भाऊंसाठी हा प्रवास एका प्रवासाचा असं त्यांचं आयुष्य गेलं. आणि 8 जून 1984 नंतर आमच्याही आयुष्यात पर्यटनाने समृद्धी आली. 40 वर्षांचा हा प्रवास. 40 वर्षात अनेक पर्यटकांनी केसरीसोबत जग बघितलं. काही मंडळींनी 60-70 टूर केसरीसोबत केल्या आणि 30-40 टूर्स केलेले अनेक पर्यटक आहेत. बिझनेसेस अनेक असतात, पण या पर्यटनाच्या बिझनेसमधनं आम्हाला जास्त आनंद मिळतो कारण लोकांशी डिरेक्ट कनेक्ट होतो. अनेक पर्यटक आपल्या परिवाराशी जोडले गेले. आम्ही म्हणतो बोलता बोलता हा पर्यटकांचा परिवार लाखो लोकांचा झाला. मंडळी खूप आनंद वाटतो कारण अख्ख्या भारताला पर्यटनाची आवड केसरी ह्या संस्थेमुळे लागली आणि मोठ्या प्रमाणात आज जगभरात आपले भारतीय पर्यटक फिरता आहेत. केसरी टूर्सने भारतीय पर्यटनाला अनेक नवीन नवीन उपक्रम दिले, जसं की माय फेअर लेडी, नासा टूर्स, ॲग्रो टूर्स, कपल टूर्स, हनीमून टूर्स, सेकंड इनिंग टूर्स, वीकेंड टूर्स, असे नवीन नवीन प्रोग्रॅम्स आपण राबवत गेलो, ज्याला आम्ही स्पेशालिटी टूर्स करतो. आज सप्तखंडामध्ये केसरीच्या टूर्स आहेत. परंतु मंडळी जग इतकं मोठं आहे की मला नेहमी वाटतं एक आयुष्य पुरं आहे की नाही. 7 खंडात जरी आपल्या टूर्स असल्या तरी जे पर्यटक फक्त केसरी बरोबर फिरतात त्यांच्यासाठी दरवर्षी एक नवीन टूर आम्ही लॉन्च करतो. पर्यटनाद्वारे आम्ही फक्त ग्रुप टूर्सच नाही तर कॉर्पोरेट टूर्स सुद्धा करतो आणि आता एक नवीन ब्रँड लॉन्च केलाय, तो म्हणजे केसरी वेडिंग्स फॉर डेस्टिनेशन वेडिंग्स. तर असे नवनवीन प्रोग्रॅम आपण लॉन्च करतच राहणार आहोत. जग फार मोठं आहे आणि ते जग बघण्यासाठी एक आयुष्य कदाचित पुरणार नाही. आपल्याला अजून खूप सारं करायचं आहे. तुमच्यासाठी खूप साऱ्या जगातल्या टूर्स धुंडाळायच्या आहेत आणि आपल्यासाठी पर्यटन एक आनंददायी अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ह्या केसरी परिवारामध्ये फक्त आई भाऊ नाही तर संपूर्ण आपण सारे पर्यटक हेच आमचे ब्रँड ॲम्बॅसिडर झालात आणि त्याच्यामुळे केसरी संस्था मोठी होऊ शकली. तसंच सर्वांचं योगदान आहे. आम्ही 4 भावंड आणि घरातल्या सुना आणि तिसरी पिढी म्हणजे आमची मुलं ही सुद्धा ह्याला हातभार लावतायत, ह्याचा आम्हाला आनंद आहे. केसरी परिवाराला मोठं करताना जेवढं ह्या फॅमिलीचं योगदान आहे मंडळी, तेवढंच आपणा सर्वांचं योगदान आहे. पण त्याचसोबत आमचे सप्लायर्स, आमचे हॉटेलियर्स आणि सर्वात महत्त्वाचं आमचे टूर लीडर्स आणि संपूर्ण केसरियनची टीम ही अहोरात्र काम करत असते आणि त्याच्यामुळे कुठली व्यक्ती, कुठली संस्था एकटी मोठी होत नाही. तर ह्या सर्व मंडळींचं योगदान हे आम्हाला खास वाटतं आणि ह्या प्रत्येकाला मी आज धन्यवाद देऊ इच्छिते. 40 वर्षाच्या प्रवासात आम्ही समृद्ध झालो असं म्हणतो, त्याचं कारण म्हणजे अनंत स्टोरीज, थाउजंड्स ऑफ स्टोरीज आम्ही क्रिएट करू शकलो. अनेक आयुष्य या प्रवासाने बदलली हे आम्ही बघितलंय. एक छोटीशी गोष्ट सांगते. जिथे आम्हाला एक लेटर आलं होतं, ज्या लेटरमध्ये लिहिलं होतं, आय डोंट नो व्हॉट यू हॅव डन टू माय मॉम बट वी गॉट आवर मदर बॅक. तर त्यांच्या आईच्या जीवनात वडील गेल्यानंतर त्या हसत सुद्धा नव्हत्या, बाहेर जात नव्हत्या, पण फक्त केसरीच्या माय फेअर लेडीला जाऊन आल्या आणि त्यांचं हसणं, त्यांचं वागणं सगळंच बदललं आणि हा मुलांचा आनंद होता, तो त्यांनी त्या पत्रात लिहिला होता. एका आजींनी 70व्या वर्षी जीन्सची पॅन्ट घातली आणि तो आनंद त्यांना खूप मोठं करून गेला. अशा अनेक घटना झाल्या की ज्याच्यामध्ये नातेसंबंध सुधारले. मग ते सासूचं आणि सुनेचं नातं असू दे, बहिणी बहिणींची नाती असू देत, नवरा बायकोचं नातं असू दे, अशी अनेक
गोष्टी या 40 वर्षात झाल्या आहेत आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. ह्याचा प्रचंड आनंद होतोय की प्रवासाने काय होतं तर प्रवासाने नाती सुधारतात, आयुष्य समृद्ध होतं, जगावं कसं हे कळतं आणि जगण्याची नवीन उमेद ह्या प्रवासात मिळते आणि ते आमच्यासाठी खूप मोठं आहे असं मला वाटतं.